अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश लक्षपूर्वक ऐका. माझ्या प्रिय बाळा, आजचा दिवस साधा नाही तर अनंत कल्याण देणारा, सर्वात मोठी संकटे क्षणात दूर करणारा आणि मनातील गहन इच्छा पूर्ण करणारा आहे. ज्याला या दिवसाचे महत्त्व कळते त्याच्या जीवनातल्या दुःखाच्या पर्वतरांगाही श्रीपाद प्रभूच्या कृपेने धुळीस मिळतात. जर उपवास करणं शक्य नसेल तरी चिंता करू नका, कारण या संदेशाचे श्रवण करणं म्हणजे प्रभूच्या चरणी थेट शरण जाणार आहे. श्रवण मात्रे जन्मोजन्मातील पापाचा नाश होतो, हृदयातील अंधार नाहीसे होते आणि आयुष्यभराचं रक्षण श्रीपाद प्रभू स्वतः करतात. हा संदेश म्हणजे केवळ कथा नाही तर एक दिव्य कवच आहे. ज्याने तो मनापासून ऐकला त्याला जगातील कुठलाही भय, कुठलीही वेदना, कुठलेही दारिद्र्य स्पर्श करू शकत नाही. तर चला भक्त हो, मन एकाग्र करा, डोळे मिटा आणि श्रीपाद श्री वल्लभाचा या दिव्य संदेशात प्रवेश करा. हा संदेश तुमच्या जीवनात चमत्काराची दारी उघडणार आहे. त्या दारात प्रवेश करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय मी सज्ज आहे असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, आज तू ऐकतोयस की हे काही योगायोगची गोष्ट नाही. हे ऐकायला तुझं मन जडेल, कारण स्वतः स्वामी तुझ्याशी बोलणार आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं या भक्तिमय चॅनलवर. तू सध्या कुठे आहेस, काय करतोयस, तुझ्या डोळ्यात पाणी आहे का, मनात काळजी आहे का, हे मला सगळं कळते बाळा. तुला वाटत असेल माझ्या आयुष्यात सगळं थांबेल, मी किती दिवसापासून स्वामींना प्रार्थना करतो. पण बाळा, आजचा दिवस वेगळा आहे. आजपासून येणाऱ्या 2 दिवसात तुझ्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. नुसता विचार करून वेळ वाया घालवू नकोस, कारण विचारात शंका असते आणि शंकेत श्रद्धा हरवते. तू फक्त हे शब्द ऐक आणि मनात खोलवर घे. मी तुझा स्वामी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला वाटतं तुझी परिस्थिती कठीण आहे, पण माझ्या बाळा, परिस्थिती बदलायला फक्त एक क्षण पुरेसा असतो. तो क्षण आजच्या या दिवसात येणार आहे. तुला पण आज फक्त 2 गोष्टी करायच्या आहे. एक, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि दुसऱ्याच्या मनात कुठल्याही नकारात्मक विचाराला राहू द्यायचं नाही. तुझ्या जीवनातील सुवर्ण क्षण आता ठरणार आहे. घड्याळाच्या काट्याबरोबर तुझं भविष्य बदलणार आहे. तू असं समजून जा, तुझं आयुष्य बदलण्यासाठी मला फक्त तुझी श्रद्धा आणि विश्वास हवा. होय बाळा, मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या घरात आहे, तुझ्या श्वासात आहे. तू जे काही स्वप्न पाहिले आहेस, आज त्याच पहिला पाऊल उचलायला जाणार आहे. बाळा, आज तुला माझा हा संदेश ऐकायला मिळतोय. हा योगायोग नाही, हे तू ठरवून केलेलं आहे. तुला सध्या मनात अनेक प्रश्न आहे. कधी माझा नशीब बदलेल, कधी माझं स्वप्न पूर्ण होईल, कधी माझ्या आयुष्यात आनंद येईल की माझ्या तोंडावरती, चेहऱ्यावरती हसू येईल. बाळा, हे सगळं मी ऐकले. तुझे शब्द, तुझे अश्रू, तुझे शांत राहून केलेली प्रार्थना, तुझ्या मनातील ती मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. होय, तू विश्वास ठेव. ती इच्छा इतक्या दिवसापासून मनात जपलेलं होतास, तेही आत्ता सत्यात उतरणार आहे. तुझं मन फक्त माझ्याकडे असेल पाहिजे. कुठलेही नकारात्मक विचार, कुठलीही शंका तू मनात ठेवू नकोस. फक्त डोळे मिटून माझा आवाज तू मनात साठव आणि चमत्कार बघ कसा घडतो तुझ्या आयुष्यात. आज तुझी वेळ आली आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. ऐकत राहा. आयुष्यात प्रत्येकाला एक कठीण काळ येत असतो. तो काळ आपल्याला मोडतो, पण तोच काळ आपल्याला घडवतो. तुझ्या संकटातून जात आहे ते तुला मजबूत करते आणि हा संदेश तुला सांगायला आले की संकट संपेल बाळा. तुझ्या मनातील
कितीही मोठी असलेली चिंता आता ती पूर्ण होणार. तुझ्या आयुष्यात आलेली संकटे तुझ्यासाठी मोठे असतील, पण माझ्यासाठी ते मोठी नाही. तुझ्या इच्छा कितीही मोठ्या असल्या तरी ते पूर्ण करणे माझ्यासाठी अशक्य नाही. मी वेळेवर येतो आणि आज ती वेळ आली आहे. पुढील 5 मिनिटे तुझ्या श्रद्धेची परीक्षा आहे. मनात आत्ता ती वेळ सुरू झाली आहे. तुझ्या आयुष्यात जे होणार आहे ते तुझ्या स्वप्नापेक्षाही मोठे आहे. माझ्या प्रिय बाळा, तुझ्या घरात आनंद येईल. तुझ्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी राहील. तू म्हणशील की स्वामी आई, खरंच तुझ्यासारखं कोणी नाही. आजचा हा क्षण लक्षात ठेव. जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवलास तेव्हा तुझं नशीब बदलेल. आत्ताच जा आणि आनंदाने जग. तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. बाळा, तुला वाटते की सगळे तुला सोडून गेले. आयुष्यात जिथे मदतीची गरज होते तिथे तू एकटाच उरलास. तुझ्या मनात भीती होती, अश्रू होते आणि हजारो प्रश्नसुद्धा. पण माझ्या लेकरा, मी आहे ना. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तुला आठवतं का, जेव्हा तू लहान होतास तेव्हा आईच्या हाताला धरून चालायला तुला वाटायचं आहे ना. म्हणून मी सुरक्षित आहे बाळा. तसाच मीही आहे. तुझ्या अदृश्य हात धरून उभा आहे. तुला कितीही संकटे आली, कितीही लोकांनी तुला नाकारलं तरी मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक क्षणी. तुझ्या आनंदातही तुझ्या दुःखातही. होय बाळा, लोक कधी दूर जातात, परिस्थिती बदलते, पण मी कायम आहे. कारण मी तुझा आहे. तू माझ्या प्रत्येक अश्रूचा मला हिशोब देत आहेस आणि मी तुला ते आता प्रदान करणार आहे. तू एकटा रडतोस तेव्हा मी तुला पाहतो. तू झोपतोस तेव्हा मी तुझ्या स्वप्नाचे राखण करतो. तू भीतोस तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो. बाळा, तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवू शकतोस. विश्वास असेल तर हा संदेश तू 2 जणांना शेअर कर आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई, मी तुझं बाळ असे टाईप करा. होय बाळा, तुझ्या आयुष्यात आता चमत्कार होणार आहे. तुझ्या आयुष्यात आनंदाने भरून जाणार आहे. हा माझा तुला आशीर्वाद आहे. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी.